रामायण आणि महाभारत संपेल, पण मोहिते पाटील आणि माझा इतिहास संपायचा नाही असं म्हणत सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी टोलेबाजी केली। 50 वर्ष झालं नीरा उजवा कालव्याच्या 4 आणि 5 नंबर फाट्याचं पाणी त्यांनी अडवलं असल्याचं म्हणत शहाजी बापू पाटील यांनी मोहिते पाटलांवरती टीका केली आहे। तर रणजितसिंह निंबाळकरांनी डाव्याचं पाणी उजव्याला सोडण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता असंही शहाजी बापू पाटील म्हणाले। त्यामुळे निंबाळकरांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं असं शहाजी बापू पाटील म्हणाले। सांगोला तालुक्यात महायुती प्रचारासाठी शहाजी बापू पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा दौरा सुरू आहे। या दौऱ्यात शहाजी बापू पाटील बोलत होते। यावेळी त्यांनी तुफान टोलेबाजी केलेली आहे। 2014च्या निवडणुकीवेळी विजयसिंह मोहिते पाटील माझ्याकडे आले होते। दुपारी 1 वाजता आले होते ते सायंकाळी 6 वाजता गेले। त्यांना मी सांगितलं होतं की मी तुमच्या सोबत आहे। त्यांना पक्षाचं तिकीट दिलं। त्यानंतर ते मला पाणी आणू, असं करू तसं करू म्हणाले। 6 तास विजयदादा माझ्याशी गुळापेक्षा गोड बोलायचे। त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही दीपक आबा साळुंके पाटील कशाला घेतलं असा सवाल मोहिते पाटलांकडून होऊ लागल्याचं शहाजी बापू पाटील म्हणाले। दीपक आबा साळुंके माझ्यासोबत नसते तर मी आमदार झालो नसतो असंही शहाजी बापू पाटील म्हणाले। दरम्यान रणजितसिंह निंबाळकर हाच माणूस सांगोल्याचं सोनं करू शकतो, त्यांना मत द्या असंही पाटील म्हणाले। 50 वर्ष झालं नीरा उजवा कालव्याचं पाणी मोहिते पाटलांनी अडवून ठेवलं, त्यामुळे त्यांना मतं द्यायची का असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला। महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा तालुका सांगोला आहे। केवळ 32% पाऊस पडल्याचं शहाजी बापू पाटील म्हणाले। सांगोला तालुका हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो, त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर हे सांगोला तालुक्यात लोकसभेचा प्रचार करत आहेत। या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या सभेत बोलताना शहाजी बापू पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली। तसंच मोहिते पाटील यांच्यावर टीकाही केलेली आहे। काय गेलो टीव्ही मोहिते पाटलाव जर सांगाय गेलो रामायण आणि महाभारत संपल, पण मोहिते पाटील शहाजी बापूचा इतिहास संपायचा नाही। एक लक्षात घ्या, 50 वर्ष ज्या माणसानं सांगोला तालुक्याचं नीरा उजवा कालव्याचं 5 नंबर फाट्याचं 4 नंबर फाट्याचं पाणी अडवून धरलेलं आहे, त्या माणसाला मत द्यायला बोट वळवायचं का स्वतःचा जीव धोक्यात घालून ह्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनं डाव्याचं पाणी उजव्याला करायला त्या दाराची चाकं स्वतःच्या हातानं गरागरा फिरवली ती आणि पोलिसाचा गराड अंगावर तुटून पडला होता। त्या खासदाराला मत निर्णय तुम्ही घ्यायचा आहे। हा प्रश्न निवडणुकीचा देशाला आहे, मोदी साहेबांसाठी प्रश्न तुमच्या माझ्या तालुक्याचा गेल्या 70-80 वर्षात भेडसावणारा आहे। तो आपला दुष्काळ, आपलं रोजगार, आपली रोजगार हमीची कामं, आपला टँक गंभीर दुष्काळ आहे। महाराष्ट्रात सर्वात कमी 32% पाऊस पडलेला तालुका सांगोला तालुका, 16-17 टँकर फक्त लागलेला आहे। तिकडून टंबूचं पाणी सोडलं, कोळ्यापासून ते दीपकाबाया जवळ्यापर्यंत सगळं भिजवून काढलं। म्हैसाळचं पाणी सोडलं, तिकडून नारळ्यापासून आणलं, ती मेडिसिंगीच्या टोकापर्यंत घेऊन आलो। नीरा उजवा कालव्याचं पाणी सुरू झालेलं आहे, सगळ्या खालनं नळ्या भरत भरत वर यायला लागलेल्या आहेत। त्या मान नदीला पाणी येणार नाही। अधिकाऱ्यांनी सगळ्या सांगितलं होतं, पण अधिकाऱ्यांना चॅलेंज दिलं ह्या आमदारनं, 2 दिवसात मान नदीला मी पाणी सोडून दाखवतो। आणि माझ्या पद्धतीने जेवढे फोन मुंबईला हलवाय तेवढे फोन हलवले। कोयनेतून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब फलटणमध्ये होते। दादा फोन आठवतं का? आबा जरा बोलू नका, दादाला प्रसंग सांगतो। तुम्ही लोणंदमध्ये दौऱ्यात होता, आठवतंय का? आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं मान नदी जुळत नाही, मान नदीला पाणी मिळत नाही। दादांना फोन केला, दादा म्हणलं कुठं आहे तुम्ही? लोणंदमध्ये। तडक जावा, फडणवीस साहेब बंगल्यावर आहेत, माझ्यासाठी जायला लागते, आपल्या मान नदीला पाणी मिळत नाही। 6 वाजता दादा फडणवीस साहेबांच्या समोर होते आणि 6:30 वाजता मला फोन आला, कोयना धरणातून सरळ मान नदीला पाणी 50-500 क्युसेकनं तुम्हाला बापू देण्यात आले। दादा बोलले, फडणवीस साहेब बोलले
आणि पाटोळे सीला म्हणले ऐक फोन तुझ्या साहेबाचा, साहेब आमचा का म्हणतोय ते, हे फडणवीस साहेब आहेत, शेतकऱ्यांच्यासाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी काम करणारी माणसं आहेत. 1 वाजता दादा दुपारी माझ्याकडे विजय दादा आल्यानंतर 6 वाजता गेलता. सुरक्षा तुझ्या आईची माझ्या सासू शपथ तुला खरं खोटं बोल. 6 वाजता मी सांगितलं तुमच्याबरोबर उद्या पवार साहेबाकडे येतून संजय मामा रद्द तुमचं तिकीट करतो. तिकीट दिलं, निवडून आला, पाणी आणू असं करू, इतकं गोड गोड 7 तास बोललो. मला रे गुळ सुद्धा कमी गोड लागायला, पण दादाचं बोलणं चेहरा गोरा गोमटा देखना पुन्हा गोड 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 गोड. आयला म्हणलं मागचंही भूतं लागलेली मोहिती निघत्या ती पेटू द्या होई म्हणून टाकूया. काय नाही गडी निवडून आली पुन्हा मी उभा राहिलो. दीपक आबांनी मी कामाला लागलो. 4 आसारी पळायला लागल्या ती अनिकेतला मध्ये आणलेला का म्हणजे तुम्हाला मी मत मागत होतो तुम्ही ही का करायला आला. नाही 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 तसं नाही तुम्ही दीपक आबा कशाला घेतला, दीपक आबा कशाला घेतला, दीपक आबा घेतला 700 निवडून यायला घेतला होता. कळलं का. ही गडी नसता तर कुठं आमदार म्हणून मी उभा राहत होतो. पुन्हा आमचं पहिलं पाड्या 55 आम्ही भाषण करायचं आणि बायकोचा फोट त्याला जाडा बाजू ताट्याकडे पाठवून द्या. दादा निघालो त्या गाड्यातनं मातीत बसून 30 वर्ष त्यात गेली. त्याला कटाळा जीव माझा. जास्त बोलत नाही एवढंच सांगतो. हेच माणूस फक्त सांगोल्याचं सोनं करेल. सांगोल्याचं सोनं करणाऱ्या सोन्यासारख्या माणसाला उद्या कमळाला मत देऊन प्रचंड मतानं सांगोला तालुक्यात जनतेने मत द्यावं. शेतकरी कामगार पक्षासहित सर्वांनी मत द्यावं एवढं जाहीर आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सचिव दीपक कपूर साहेबांना फोन केला, ईडी कपोले साहेबांना फोन केला. कपोले साहेब फाईल घेऊन तातडीनं मुंबईला गेले. काल 4 वाजता सही झाली आणि तुमच्या सगळ्यासाठी 1 TMC पाणी नेरा देवधर मधनं या वीर धरणात सोडायला आज सकाळपासून सुरुवात झाली. 1 महिना तुमची मी पाळी वाढवलेली आहे. सगळ्यांना तुम्हाला शब्द देतो. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.